नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आई बघा, आज मस्तपैकी आईच्या पद्धतीचे सँडविच करणार आहे. आज म्हणलं तर मस्त आपण पिठामध्ये घालून जे तळतो ना त्याला इकडे सँडविच म्हणतात. आणि कुणी कुणी भाजी घालत नाहीत, मध्ये काहीच नाही, असंच सँडविच खूप भारी होते. आणि मस्तपैकी गावरान पद्धतीचं सँडविच आहे. ब्रेड आणलेला आहे विजयनं, चांगलीवाली ब्रेड आहे ही. तर ही बघा अशी ताजी ताजी असे त्रिकोणी काप करून घेणार आहे आई. आणि कशा पद्धतीने करते आई बघूया आपण, एकदम गावाकडे. त्यामध्ये मस्तपैकी स्टॉलवर कुठेही भेटतात, पण इकडे तसं राहत नाही. तर त्यामुळे कशा पद्धतीने करते आई बघूया आपण. असेही काप करू शकता. आम्ही त्रिकोणी चौकोनी केलेले आहेत, तुम्हाला जसे आवडले तसं करा. मी कशा पद्धतीचे करतात तेही मला सांगा, आम्ही कशा करतो तेही बघा. तर आता आई छानपैकी असं मोठं बाऊल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता चण्याचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे पीठ हे. आणि छान असं पीठ घ्यायचं आपल्या मापानुसार, आपण जसं करायचं आहे तसं. चवीनुसार आपण सुके मसाले टाकून घेऊया, मीठ आणि लाल मिरची पावडर टाकत आहे. आता आई याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरा वाटून घेतलेला आहे. लसूण, जिरा, ओवा आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे हे. आता हे टाकून घेऊया. इतकं सुवास येत आहे ना त्याचं, वाटलं तर आपण हातावर चोळतो त्याच्यापेक्षा असं टाकलं ना, जिरा, ओवा, लसण, हे बघा असं वाटण खूप भारी होतंय. असं करून बघा तुम्ही एक वेळेस, खूप एकदम चव लई भारी येते त्या सँडविचला. त्याला थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचं. थोडंसं जार धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये होतं. थोडं थोडं पाणी घालून, अंदाजानुसार, एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं घालून छानपैकी बॅटर करून घेऊया. हे बघा असं कालवून घेत आहे आई. बघा बॅटर आता थोडं थोडं कालवून घ्यायचं मस्त. आता पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण तेल तापून घेऊया, मग करायला सुरुवात करूया. आता आई पहिलेच तेल तापायला ठेवलेली होती, त्यामुळे तेव्हा ते छान पीठ थोडंसं टाकून बघितलेलं आहे, छान तापलंय तेल. आता बघूया आईच्या पद्धतीने आई कसं करते. पीठ इथं घेतलेलं आहे. गावाकडले लोक आम्ही सरळ हातानं करायचं, चमच्यानं ते नाही, आमच्या इच्छा हातानं करते बघा तेव्हा तसं. बघूया छानपैकी. सकाळच्या वेळेस खायला जास्त आमच्या घरी असं तेलाची वस्तू करतच नाही. आता कधी नाही ते खूप दिवसांनी करूत म्हणून करत आहोत. तर बघू शकता एक एक टाकून घेताय आई. तुम्ही आईच्या पद्धतीने एक वेळेस करून बघा, का तर गावरान पद्धतीनं, गावाकडल्या पद्धतीनं केलेले खूप टेस्टी लागतात. काही जास्त नाही साहित्य, फक्त 1-2 साहित्यामध्ये एकदम मस्त होत्यात. हे ऊन आलेलं आहे इकडे, खिडकी असल्यामुळे सूर्यप्रकाश पूर्ण घरामध्ये येते, पूर्वेला तोंड असल्यामुळे. तुम्हाला मी खिडकी लावून दाखवते थांबा. खूप छान दिसत आहेत, एकदम मस्त असे दिसत आहेत, एकदम मस्त होतात. आता ह्यांना पलटून घेऊया थोडे थोडे करून. टाकू वाटलं तर तुम्ही सोडा टाकू शकता, पण आईनं सोडा टाकलेला नाही, का तर गावाकडे जास्त असं केलं ना तर सोडा टाकत नाहीत. तर किती सुंदर झालेले आहेत, मस्त एकदम टम फुगत आहेत. तळलेलं पीठ असते त्यामुळे असं तुम्हाला कलर दिसत असेल. काही एक घाणा करून घेतलेला आहे आईनं. आता दुसरं टाकून घेत आहे मस्तपैकी. असं करून टाकून घ्यायचं, फक्त पिठात बुडवायचं आणि सोडायचं मस्तपैकी हातानं. चमच्यानं करायचं नाही, हातानं केलेल्याची चव खूप छान येते. आणि ते हातानं केलेलं ना आईच्या हातचं म्हणल्यानंतर आणखी भारी चव येते. तर असं करायचं, काही करायचं, खायचं घरातल्या घरामध्ये स्वच्छतेनं, चांगल्या पद्धतीनं. आपण जेव्हा बाहेरलं खातो ना ते चांगल्या तेलातही राहत नाही, काही नाही. त्यामुळे आई हे चांगल्या सफोला तेलामध्ये तळत आहे, का तर दादांसाठी आम्हाला कसल्याही तेलामध्ये तळायला जमणार. ते कवा खाल्ले तरी त्यांना चांगलं राहावं म्हणून हे चांगल्याच तेलात तळत आहे आई. बघा असं तुम्हाला जितके मावल तितके टाकून घ्या. घाणाही करून घेते आई, मग तुम्हाला मी दाखवते. बघा आता आई केलेलं इकडं संपत आहे, त्यामुळे मी तरी फोटो काढण्यासाठी थोडे ठेवून घेतलेले आहेत. इकडे बघा आई आता तिसरा घाणा करत आहे. काय म्हणते, केलेली वस्तू संपणार तर नक्कीच आहे. मग ते त्यांना काही नाही, घरामध्ये फोटो बिटो त्यांना काही नाही, फक्त हे केलेलं खायचं राहते म्हणून मी गडबडीनं फोटो काढून घेते याची. आता झालेलं आहे, आता हे काढून घेते आई. मस्त गरमागरम या मग सर्वजण सँडविच खायला. आमचे बी असे गरीबाचे कसे असतात ते बघा, खेडेगावचे गरीबाचे. आता करून घेते आई सगळं, मग मी तुम्हाला दाखवते. हा
हे बघा असं करून घेतली आहे की मग मी तुम्हाला दाखवते, सगळं ठेवून दाखवते. आता हे आधी घना झाला की चाई तळून घेता आई. थोडे थोडे त्याचे शेंडे खुडून घ्या आणि मग मस्तपैकी त्याला तळून घ्यायचं उरलेल्या तेलामध्ये. बघून जपून तळा जरा. बघू शकता मी अशा प्रकारे छानपैकी जमवलेला आहे. कसं वाटलं मग नक्की सांगा. आवडले का तुम्हाला सँडविच? आता ह्याच्यावर छानपैकी मिरच्या तळलेल्या आई टाकणार आहे. मस्तपैकी दिवाळीचं गोड खाऊन खाऊन कंटाळून गेला असाल तर असे छानपैकी साधे सुधे सोपे ब्रेड सँडविच नक्की करून खा. खूप कमी तेलकट होतात आणि एकदम छान गरमागरम पकोडे, आमच्याकडे याला पकोडेही म्हणतात. तर सँडविच ब्रेड करून खा, मिरची सोबत आहे. तर या मग सगळेजण खायला. कसे वाटले ते बघा नक्की. तुम्हाला एक तोडूनही दाखवते. इतके खुसखुशीत झाल्यात, इतके छान झाल्यात की नाही. मस्त मस्त हे बघा, हे बघा एकदम खुसखुशीत छान झाल्यात. मस्त ठेवायचं आणि खायचं. गावाकडे अशाच पद्धतीने खात्यात बघा. तर तुम्हाला आवडलं का मग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आमच्यासारखे सँडविच नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा कसे होतात ते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.